मगर आणि माणूस यांची कधी मैत्री होऊ शकते का? नक्कीच वेगळा प्रश्न पडतो ना? हां, पण याचं उत्तर हो असंच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली तेरेखोल नदीपात्राच्या बाजूला साईश नाईक यांचं घर आहे. या घराशेजारी नाईक यांची बाग असून नारळ सुपारी लागवड केलेली आहे. या नदीपात्रात 2003 सालांपासून मगरींचे वास्तव्य आहे. या मगरींचे खास वैशिष्ट्य म्हणजे नाईक यांच्या एका शिट्टीला या मगरी धावत येतात. त्या पाण्यात असो वा पाण्याच्या काठावर कुठेही असल्या तरी त्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने शिटी वाजवली की लगेच काठावरती येतात. चला तर मग पाहूयात. नमस्कार, माझं नाव साईश लक्ष्मण नाईक. आम्ही हैत इन्सुली गावात दुरीवाडीमध्ये राहतो. तर ही तेरेखोल नदी ज्याच्या बाजूकच आमची नारळ सुपाऱ्यांची बाग हा, थैसरच आमचा वस्ती हा, आम्ही राहतो. स्वतः आमचं घर हा. तर आम्ही नारळ सुपारींच्या बागांसाठी ह्याच पाण्याचा वगैरे वापर करतो. त्यासाठी आम्हाला का 2003 साली या नदीमध्ये मगरींचं अस्तित्व जाणवला. तेव्हापासून आम्ही त्यांचा सांभाळ करतो. जे आमका दिसले त्यांचा सांभाळ करतो. ते आमका काही एक इजा दिनच नाही ना आम्ही त्यांना काही एक इजा पोचयनो. तर त्याचबरोबर हे पाहण्यासाठी खूप साऱ्या मगरी या आत्ता सध्या तरी 40 एक मगरी दिसतात आपणाक. तर तेच मगरी पाहण्यासाठी खूप सारे पर्यटक कोकणातून गोव्यातून हे बघू घेतात. गोव्यातून खूप सारे रशियन लोकसुद्धा पसंती देतात हे मगरींका पाहण्यासाठी. खूप प्रमाणात ते हे येऊन आनंद लुटतात, त्यांना बघतात आणि जातात. 2003 सालापासून ते आम्ही त्यांचा जतन करतो, आम्ही बघतो. त्यामुळे त्यांना आमची एक सवय झालेली आहे, ते माणसाळलेले आहे. त्यामुळे आमच्या घरातलं कोणही जरी इलो आहे किंवा शिट्टी वाजयली तरी त्या आवाजान ते आमका वळखान हे लागी येतात की जेणेकरून तो आमच्या घरातलोच एक सदस्य असल्याबरी ते वावरतात आणि आमच्यात आणि त्यांच्यात एक मैत्रीचा नाता जडलेला आहे. त्यामुळे त्याप्रमाणे ते आमका म्हणजे माणसापेक्षा जनावरांत जा प्रेम असता ते दाखवतात. पाहिजे होता जरा ना पर कोण आवाज आहे ना. ही बघ, ही मोठी आहे इकडून आलेली. ही बघ, मम्मी मला बघू दे. सॉरी या मगरींविषयी सांगताना साईश नाईक सांगतात की 2003 सालापासून या मगरी नदीपात्रात आहेत. पूर्वी त्यांची संख्या कमी होती, पण आता जवळपास 50 ते 60 मगरींचे दर्शन या ठिकाणी होते. नदीच्या किनारीच नाईक यांची सुपारीची बाग आहे. बागेला लागून घर आहे. घराजवळ बाग असल्याने सारखं जाणं येणं असल्याने मगरींचे दर्शन होत असते. त्यामुळे मगरींना देखील कुटुंबातील माणसांची सवय झालेली आहे. या मगरी तेथील परिसर सोडून कुठेच जात नाहीत. आज 2003 सालापासून ते तिथे वास्तव्य करत आहेत. त्यांचा त्रास देखील कसलाच होत नाही. काही वेळा काही मगरी बागेत देखील येतात, परंतु त्यांचा कसलाही त्रास कुटुंबियांना किंवा इतर लोकांना होत नाही. एकूणच पाहिलं तर कित्येक वर्षाची मगरी व नाईक कुटुंबाची मैत्री घट्ट असल्याचे दिसून येते. न्यूज 18 लोकलसाठी सिद्धराज परब, सिंधुदुर्ग.